नमस्कार, सुगरण सुरेखा या किचनमध्ये आपलं स्वागत आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर आज आपण बघणार आहोत एकदम ढाब्यावर मिळते तशी पालकाची भाजी। इथे 500 ग्रॅम पालक घेतला आहे। इथे काही पालकचे पाने घेऊन लांब आकारात कट करायचे। एका भांड्यात पाणी गरम करून त्यात मीठ ॲड करून पालकाची पाने ॲड करायचे। 2-3 मिनिटं बॉईल करून पाण्यातून काढून नंतर थंड पाणी ॲड करायचे आहे। थंड पाणी ॲड करून त्याला गाळून घ्यायचे आहे। आता कढईत फोडणीसाठी गरम तेलात जिरे, हिंग, बारीक चिरलेला लसूण, कांदा, टोमॅटो, बारीक चिरलेली मिरची टाकून त्याला मिक्स करायचे आहे। अद्रक पेस्ट टाकून टमाटे सॉफ्ट होईपर्यंत मिक्स करायचे आहे। नंतर मिरची पावडर, हळद पावडर, कसुरी मेथी ॲड करून मिक्स करायचे आहे। मिक्स झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकायचे आहे। त्यात थोडे दही टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्स झाल्यानंतर पालकाची पाने ॲड करायची। 4 ते 5 मिनिट शिजवून घ्यायचे। नंतर 6 चमचे बेसन पीठ घेऊन त्यात थोडे पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे आणि ते पाणी भाजीत ॲड करायचे। 2-3 मिनिटे मिक्स करून घ्यायचे आहे। अशी आपली पालकाची भाजी तयार आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद।